ज्ञानेशाची ओवी जनीचे अभंग गाणं. आता याच्यात नुसतं आध्यात्मिक काही नाही, लक्षात घ्या. पेशवाईच्या काळात सुरुवातीला मराठी कुठे जायला लागले. अख्ख्या त्यांची राज्य स्थापन झाली लहान मोठी, आणि दरवर्षीचा त्यांचा तो कार्यक्रमच असायचा. आता त्यावेळची गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या घरातला एखादा माणूस सैनिक कुठे गेला बाहेर, तो आता नेमका आज कुठे असेल. राजे वगैरे सेनापती लोकांचं नेहमी असतं दळणवळण. सामान्य माणसाला कळायला काय मार्ग आहे. मग आता मला तुम्ही सांगा, अशा अवस्थेमध्ये चिंता करतात घरातले सगळे लोक, आणि विशेषतः ही चिंता जास्त कोणाला असते? महिलांना. पती गेलेला आहे लढायला, तो कुठे असेल, काय करत असेल, कधी परत येईल, सुरक्षित असेल का नसेल, तो एक विरह असतो. हा परत आणखी वेगळा मुद्दा. तर ह्याच्यातनं लोक कसे स्वतःचं जीवन जगत असतील, त्यांना कोणाचा आधार मिळत असेल, तर तो संत परंपरेचा आधार आहे. कशा पद्धतीने? म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एक सगन भाऊ नावाचा एक शाहीर होऊन गेला. तर सगन भाऊनी ज्याला एक संत साहित्यात शब्द आहे विरहिणी, की एखाद्या स्त्रीचा पती परदेशी गेला, त्याचा विरह झाला. ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सैनिकांच्या बायका वगैरे ह्या विरहिणी आहेत. आता संतांच्या काळामधली विरहिणी कशी होती, म्हणजे पूर्वीच्या ज्ञानेश्वर महाराज, नामदेवरायावर, त्यात इतकं सैन्याचं हे नव्हतं. पण मग तिथली विरहिणी कोणती असायची, की ती गोकुळामधली गोपी असायची एखादी, तिला कृष्णाचा विरह झालेला आहे. तशा अंगाने त्या विरहिण्या गेल्या. आता इथे काय मोठा फरक पडला हे बघा. खरोखरचे लोक आपल्या तिकडे लढायला गेले, आणि मग ती सगन भाऊची विरहिणी नायिका ती तिच्या मैत्रिणीला सांगते, काय सांगते, की ज्ञानेशाची ओवी जनीचे अभंग गाणं. आता याच्यात नुसतं आध्यात्मिक काही नाही, लक्षात घ्या. की ती ओवी तिने गायली, ते अभंग ती म्हटली, की मग मला एक तळमळ वगैरे वगैरे ते जे आहे चिंता ती कमी होईल. म्हणजे हे लोकांच्या त्या काळातल्या थेट जगण्याशी रिलेट होत होते. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे, की संतांना त्यांनी आपल्या जगण्याचा हिस्सा केलं, आपल्या समकालात ठेवलं सतत. बरोबर.